नमस्ते, कसे आहात? तर हे बघा, आज चाललो आहोत हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलला माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आलो होतो, कारण की त्यांचे काही ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करायचे होते. कारण की त्यांची थोडीशी तब्येत खराब झाली होती. अचानकच हातपाय सुजायला लागले होते, हातापायांना मुंग्या येत होत्या. तर म्हटलं रिक्स नको घ्यायला, चला आपण त्यांचे टेस्ट वगैरे करून घेऊयात. तर आम्ही इथे मग ब्लड टेस्ट वगैरे करायला आलो आहोत. तर म्हटलं इथे त्यांना सॅम्पल देऊन जाऊ आणि थोडंसं नाशिकमध्ये पण जायचं आहे, थोडंसं काम आहेत. तर नाशिकमध्ये पण जाऊयात म्हटलं. तर हे बघा, आता तिथे ब्लड टेस्ट वगैरे करायला सॅम्पल दिलेत आणि इकडे आलो होतो. आणि आल्यानंतर खूप सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे थोडासा नाश्ता पण इथे केला आम्ही. वडापाव असं खाऊन घेतलं नाश्ता. आणि त्यानंतर इथे डीमार्टमध्ये आलो. थोडीशी शॉपिंग करायची होती. घरातल्या ज्या किरकोळ वस्तू आहेत ना, तर त्या घ्यायच्या होत्या मला. तर हे बघा, इथे चहा पावडर बघत आहेत मी. छान वाटला मला इथे वाघ बकरीचे चहा पावडर, तर मग ती घेत आहे. त्याच्यानंतर इथे च्या वस्तू आहेत त्या पण घेतल्या मी इथे. लगा ना बापाला मग चांगले 49. मागे जा, मागे जा ना, मागे. हे बघा, आता हे भांड बघूयात आपण कसलं आहेत ना. छान आहे ना. आणि दिवाळीमुळे खूपच वस्तू स्वस्त आणि ऑफरच्या होत्या. तर म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करून घेऊयात, कारण की दिवाळीच्या वेळेस यायला काही जमलंच नाही. दिवाळीची इतकी धावपळ होती त्याच्यामुळे. तर मग थोडं म्हटलं दिवाळी झाल्यावरच जाऊयात. तर चला मग, अजून पण काही शॉपिंग करायचे आहेत. तिकडे घेऊन जा. कंगवे आहे आपल्याकडे, नको आहे बेटा, नको. हे कसलं ऑइल आहे? पाय ना, मोहरीचं ऑइल आहे का पूजा? डव शॅम्पू, डव हेअर फॉल. हे घेतं डवचं हेअर फॉलचं, 120 रुपयाला आहे. सेंटची बॉटल आहे ना घरी. आणि इकडे मी आता चहाचं पातेलं आणि जे तेल ठेवायचं भांडं आहेत ना, ते घेत आहेत. आणि हो, मी काय काय घेतलं, काय शॉपिंग केली, मी घरी गेल्यावर तुम्हाला सर्व वस्तू दाखवणार, कारण की इथे नाही पॉसिबल होणार इतकं. तर चला मग. आणि हे बघा, घरी आल्यानंतर मस्तपैकी इथे म्हटलं गरम गरम चहा ठेवून घेऊयात, कारण की इतकी थंडी वाजत होती बाहेर ना. तर 5 वाजले होते आम्हाला घरी यायला. मग इथे मस्त चहा आणि बिस्किट खाल्ली मुलांनी, मी. आणि नंतर लगेच स्वयंपाकाला बिलगली. आणि स्वयंपाकामध्ये भात, इथे कारल्याची भाजी आणि पोळ्या. आणि हे बघा, तिकडनं आल्यावरती ना मुलांना मी इथे मॅगी करून दिली होती, नूडल्स. तर त्याच कढईमध्ये मी इथे कारल्याची भाजी टाकत आहेत. तर त्याच्यामुळे असं दिसत आहेत. आणि कारल्याच्या भाजीसाठी मी इथे वापरला आहे डाळीचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, आपला जो मसाले आहेत, मसाले, मिरची, हळद आणि कारले थोडीशी उकडून घेतली आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी करूयात. आणि हे बघा, इकडे तेल टाकलं. तेलामध्ये लसूण, जिरे आणि त्याच्यानंतर थोडीशी मोहरी, आपलं लाल तिखट, हळद, थोडे जे पण काही मसाले आहेत ते टाकून घेतले मी इथे. तर आज असं सहजच वाटलं की चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. भरलेल्या कारल्याची रेसिपी मी असंच करत असते. कारल्याची भाजी, थोडेसे कारले पहिले उकडून घ्यायचे आणि नंतर फक्त तेलामध्ये परतवायचे. आणि बघा, हे ते डाळीचं पीठ टाकून घेतले थोडंसं. ते डाळीचं पीठ व्यवस्थित तेलामध्ये परतलं की भाजी छान लागते. आणि त्याच्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला मी. आणि शेंगदाण्याचा कूट आणि डाळीचं पीठ व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये जी कारली आहेत ना, ती कारली आपण त्याच्यात टाकून घेऊयात.
आणि मस्तपैकी एकजीव करून थोडंसं झाकण ठेवून मी एक वाफ काढते, कारण की ऑलरेडी कारले शिजलेले आहेत. आणि हे बघा माझ्या फार्ममध्ये कोंबड्यांच्या फार्ममध्ये तर एका कोंबडीने ना एका ठिकाणी इतकी अंडी दिली होती, तर ते आज मला सापडले. मी गेले न बघायला, तर मग तिथे खूप सारी अंडी होती. तर सर्व अंडी मी घरात घेऊन आले. हे बघा किती अंडी दिली आहेत. एक 8-9 दिवसापासून देत आहेत कोंबडी. आणि त्याच्यानंतर जे दूध पण काढून आणलं होतं गाईंचं, तर संध्याकाळच्या वेळेस थोडंफार इथे घराजवळ मी जे गवळी येतात ना त्यांना दूध देते, आणि उरलेलं जे दूध येत ना असं पातेल्यांमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवत असते. आणि सकाळी मग ते डेअरीकडे जात असतं दूध, कारण की डबल चक्कर होतो, सकाळी पण जायचं आणि आत्ता पण जायचं. तर मग संध्याकाळचं दूध थोडंच असतं, तर मग फ्रीजमध्ये ठेवून उद्या सकाळी घेऊन जात असते. आणि हो, मी काही वस्तू आणल्या तुम्हाला नक्की दाखवते, बघा त्या पुढे. आणि हे बघा इकडे कारल्यामध्ये टाकायचं मीठ बाकी होतं, तर मीठ पण टाकून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं. आणि आता जेवण करून घेऊयात, आणि जेवण झाल्यावर काय वस्तू आणल्या आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे, ठीक आहे. तर राहा व्हिडिओमध्ये. आणि ज्या पण वस्तू आणल्या होत्यात ना त्या सर्व वस्तू अशा खाली काढून माझ्या मुलींनी पिशवींमधून खाली काढून अशा ठेवल्या तिथे, कारण की त्यांना म्हणजे त्यांनी बिस्किट खाल्ली, मॅगी खाल्ली, तर मग बाहेर काढल्या. चला बघूयात आता काय काय आणले मी ते. आज खूपच थकल्यासारखं झालं होतं. तर तुम्ही आता बघितलं, दिवसभर नाशिकमध्ये खूप फिरलो आणि काही सामान पण खरेदी केलं आहे. आणि त्यानंतर घरी येऊन गाईंचं आवरलं, स्वयंपाक बनवला, जेवण झालं. आणि आता फायनली मी फ्री झाले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी काय वस्तू घेऊन आले डीमार्ट मधून. तर आम्ही मॉलमध्ये का गेलो, कारण की माझ्या मिस्टरांना आहेत ना एक दिवाळीच्या वेळेस एक कुपन भेटत असतं. तर ते कुपन घेऊन तुम्ही कुठल्या पण मॉलमध्ये शॉपिंग करू शकता, ठीक आहे. तर मग खूप दिवस झाले, दिवाळीला आता 1 महिना झाला असेल, महिना नसेल झाला, पण मग ते कुपन तसंच होतं. आम्ही काही दिवाळीच्या पहिले नव्हतो गेलो, कारण की दिवाळीच्या अगोदर इतकी धावपळ होती, तर काही वेळच भेटला नाही. तर आज मग माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलला पण जायचं होतं, तर म्हटलं चला मग आता आपण डीमार्ट मध्ये जाऊन थोड्याशा वस्तू आपण घेऊन येऊयात. तर चला मग तुम्हाला दाखवते मी. आणि हो, या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या फ्री आणलेल्या आहेत, ठीक आहे, पैसे नाही दिलेले. पहिले सुरुवातीला तुम्हाला सांगते मी, आणि चला आता काय आणले तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आणि खूप छान छान वस्तू आहेत, तर बघा तुम्ही नक्कीच. तर हे बघा, हे सर्वात पहिले माझ्या मुलीचं टॉय तिला घेतलं होतं. तर हे फक्त आहेत 90 रुपयाचं, ठीक आहे. हे बघा. तर काय होतं, मुलं जर सोबत घेऊन गेलेत ना तर मुलांना काही ना काही घेऊन द्यावंच लागतं. तर बघा हे टॉय घेतलंय. त्याच्यानंतर हे बघा हा टॉवल आहे, छान टॉवल आहे, अगदी इतका मोठा टॉवल आहे बघा, खूप मोठा असा टॉवेल आहे हा, खूप मोठा टॉवल आहे हे बघा. आणि हा टॉवल फक्त घेतला आहे 200 रुपयात, ठीक आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर हे बघा पूर्ण इथे असं मांडूनच ठेवले माझ्या मुलीला दुकान. त्याच्यानंतर हे ज्यूस वगैरे काही घेतले. त्याच्यानंतर हे अमूलची बघा, हे लस्सीचे पाकिट घेतलेत, लस्सी. तर खूप छान लस्सी आहे, 25 रुपयाला एक पाकिट आहे. त्याच्यानंतर इकडे आहेत मॅगीचे पाकिट, सर्व खाण्याच्या वस्तू आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त खाण्याच्या वस्तू आहेत. त्याच्यानंतर हे गुड्डेचे बिस्किट फोडले होते मुलांनी, हे बघा फोडून खाल्लेले. त्याच्यानंतर ही चहाची चाळण, हे बघा ही चाळण खूप छान आहे, तर फक्त 19 रुपयाला आहे, हे बघा. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व वस्तूंची मी लिंक देईल, ज्या पण कामाच्या वस्तू आहेत त्या. जशी ही चाळण बघा खूप छान आहे, प्लास्टिकची आहेत, फक्त आहेत 19 रुपयाची, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही पण एक दुसरी मी चाळण घेतलेली आहे. तर ही पण चाळण आहेत 40 रुपयाची, हे बघा खूप छान आहे. चहाची चाळण होती घरामध्ये, पण म्हटलं एक्स्ट्रा परत 1-2 घेऊन ठेवूयात, बघा. त्याच्यानंतर हे आहेत चहाचे पातेले, हे पण खूपच छान आहे, हे बघा, हे पण मस्त आहे चहाचे पातेले. आणि काय होतं, आता दिवाळीच्या मुळे ना एकावर एक फ्री आणि कमी प्राइस मध्ये डिस्काउंट मध्ये भेटत होतं, म्हणून घेतलं. आणि हे बघा हे रबर आहेत, हे रबर इतके जास्त रबर आहेत, फक्त आहे 20 रुपयाचे, हे बघा खूप रबर बँड आहेत, फक्त 20 रुपयाचे. त्याच्यानंतर हे बघा, हे आहेत
साबण ठेवायचं. आंघोळची साबण आहेत ना ते ठेवायचं. हे छोटस खोकं आहे हे बघा. त्याच्यानंतर रेड लेबल चहा पावडर. घरात होती चहा पावडर, दिवाळीच्या वेळेसच किराणा आणला होता, पण म्हटलं चला आता घेऊन ठेवूया सर्व जे हवं नको. आणि सगळं मी ते कामाच्या वस्तू घेतलेल्या आहेत. हे संतूर साबण घेऊन ठेवले. त्याच्यानंतर हे कपड्याचे साबण. त्याच्यानंतर हे बघा आणि हे बघा हे आहे पॅराशूट खोबरेल तेल. म्हणजे पुष्कळ वस्तू मी अशा घेऊन ठेवल्या, म्हटलं कामं येतात घरामध्ये. तर हे मुलींना घेतलेलं फेविकॉल हे मुलींना घेतलेलं. त्याच्यानंतर हे दंतकांतीचं कोलगेट. त्याच्यानंतर हे बघा हे खूप छान वस्तू आहे, तुम्हाला मी याची पण लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये. तर हे बघा हे आहेत, आपण भांडे घासतो ना तर भांड्याची साबण ठेवायचं. हे भांड्याची साबण ठेवायचं भांडे, ठीक आहे. याच्यामध्ये घासणी पण तुम्हाला खोलून दाखवते मी. अशा पद्धतीचं हे. त्याच्यानंतर हे बघा हे आहेत आपलं बटाटे साळण्याचं वगैरे पिलर आहेत बघा. हे पिलर आहेत बटाटे साळण्याचं. हे पण ओपन नाही केले, खूप छान आहे, एकदम मस्त आहे, ठीक आहे. हे पण आय थिंक 80 रुपयाचं. त्याच्यानंतर हे बघा मी असे डबे घेतले इथे 3 डबे आणि हे 3 डबे पण आहेत 90 रुपयाचे. आणि याच्यामध्ये चम्मच पण आहेत, ठीक आहे. साखर, चहा पावडर किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर आता थंडी आहेत तर बॉडी लोशन आणले बघा मी इथे असं मोठं असं, म्हटलं 4 महिने जाईल ते हमखास. त्याच्यानंतर इथे बघा लोणचं, रामबंधूचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं. माझ्या मुलाला फार आवडतं म्हणून ते पण घेऊन आले मी. त्याच्यानंतर कप होते घरामध्ये, पण मला हे कप आहेत ना खूप छान वाटले. तर एक कप हे बघा 25 रुपयाचा एक कप आहेत. असे हे 3 कप मी इथे घेतले. घरात ऑलरेडी भरपूर कप आहेत, पण तरी मला आवडले म्हणून मी घेऊन आली. त्यानंतर हे बघा हे पण एक डबे घेतलेत मी. तर असेच प्लास्टिकचे डबे आहेत, त्याच्यामध्ये अशा काही पण छोट्या मोठ्या तुम्ही वस्तू ठेवू शकतात. 3 आहेत आणि हे डबे आहेत फक्त 50 रुपयाचे, ठीक आहे. याची पण लिंक मी तुम्हाला देईल, तर नक्की जाऊन तिथे घ्या. आणि हो माझ्या लिंक वरून जाऊन जर घेतलं ना तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल, ठीक आहे. हे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला खूप वस्तू आहे, स्पेशल वस्तू आहे, तुम्हाला नंतर दाखवते मी. त्याच्या पहिले बघा मी काय आणलं तुम्हाला सगळे दाखवते. आणि हे बघा हे असेच छोटे छोटे टॉवेल आहेत स्वयंपाकघरामध्ये हात वगैरे पुसायला. तर मी हे 3 आणलेत आणि हे 3 आहेत बघा. तुम्हाला साईज दाखवते एक खोलून. तर बघा इतकं मोठं आहे, खूप मोठं आहे. तर याची प्राइस फक्त आहे 50 रुपये. 50 रुपयामध्ये मला 3 भेटले, तर म्हणून मी घेऊन आले. आणि सगळ्या ज्या वस्तू घेतल्या आहेत ना आता एकदम म्हणजे कोणावर डिस्काउंट आहेत ते बघूनच मी घेतले आहेत, अगदी स्वस्त घेतले आहेत. त्याच्यानंतर हे बघा हे पाय पुसायचे हे पण आणले आहेत मी 50 रुपयाचे. हे 50 रुपयाला आणि 50 रुपयाचे असे 100 रुपयाचे 2. त्याच्यानंतर हे बघायचं बाजरी पण आणली 2 किलो बाजरी. त्याच्यानंतर हे आहेत तांदूळ. खूप छान राईस होता हा, 75 रुपये किलोचा होता, खूप छान राईस आहे. तर हा पण मी 5 किलो आणलाय. त्याच्यानंतर हे बघा थोडासा भाजीपाला पण आणलाय, ढोबळी, वांगे. आणि मॉलमध्ये ना सर्व वस्तू तुम्हाला भेटतात. म्हणजे घरगुती घरच्या युजच्या सर्व वस्तू तिथे असतात, तुम्हाला सर्व भेटतात. आणि त्याच्यानंतर हे बघा ज्वारी पण आणली 1 किलो ज्वारी आहे, तर ज्वारी पण आणली. त्याच्यानंतर हे तळायचे आयटम आहेत मुलांसाठी, ते पण घेऊन आले मी इथे. आणि त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला हे दाखवते. आणि हे बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देते. ते आहेत तेलाची किटली बोलू शकतात. तर याच्यामध्ये तेल ठेवतात. हे बघा आपण तेल म्हणजे भाजी बनवण्यासाठी किटलीमधून तेल घेतो ना, तर हे डायरेक्टली याच्यामध्ये तेल भरायचं. 1 किलोची आहेत. आणि इथून बघा हे असं ओपन करायचं आणि इकडनं आपण भाजीसाठी तेल ओतू शकतो, ठीक आहे. तर हात पण माखणार नाही. आणि खूप छान बॉटल आहेत, काचेची आहे, खूप छान आहेत. ही पण मला 140 रुपयाला भेटली, ठीक आहे. तर याची पण लिंक मी तुम्हाला नक्की देईल. आणि मला खूप छान वाटलं, माहित पण नव्हतं हे काय आहेत. नंतर मग त्याने सांगितलं तर ही तेलाची बॉटल आहेत.
तर खूप छान आहे, किचन मध्ये असं खूप छान दिसतं. नक्कीच घ्या. बघा मित्रांनो, ह्या सर्व सामानावर, या सर्व साहित्यांवर इथे 1 किलो साखर फ्री घेतली. हे बघा, मस्त आहे की नाही? तर चला, तुम्ही पण डीमार्ट मध्ये किंवा कुठल्या पण मॉल मध्ये नक्की शॉपिंग करा. तुम्हाला जास्तीत जास्त तिथे डिस्काउंट भेटतो आणि चांगल्या वस्तू चांगल्या किमतीत तुम्हाला भेटतात. ठीक आहे. तर चला मग, मी ज्या पण वस्तू घेतलेल्या आहेत, पर्सनली मी सर्व ज्या वस्तू घेतल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही पण तिथे जाऊन बाय करू शकता. आणि हो, माझ्या लिंक वरून जर तुम्ही बाय केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात डिस्काउंट भेटेल. ठीक आहे. तर चला मग, आता खूपच वेळ झाली, जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला इतकं जास्त पसंत करत आहात, माझे व्हिडिओ बघता, शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ ना भरपूर दिवसापासून टाकलेला नव्हता, म्हणून म्हटलं चला आता टाकूयाच लॉंग व्हिडिओ. तर ठीक आहे, चला, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. चला मग, गुड नाईट सर्वांना. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.